आपण इथे का आलोय? तुम्ही पहिला डोळा बंद करा. का? अहो करा की. चला या. राणाजी, मला ती काजव्यांची रात्र आठवली. परत काजवे? अहो काजव काय दिवसा दिसतात होय? हे वेगळे तर उजवीकडे या. थोडं उजवीकडे उजवीकडे. हा हळूहळू. थांबा. आता डावीकडे बघा. आता उघडा डोळे. बघा तुम्ही म्हणला तसं आहे की नाही बरगदचं झाड. ते मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. ते देऊ का आता? हो. अहो छान आहे की गिफ्ट. तुम्ही उगाच घाबरत होता. तुम्हाला पटलं काय? हो, पण या किचनचं मी काय करू? म्हणजे मी तर चावी वापरत नाही. हा, आपण एक काम करूया. काय? ही किचन आपण तुमच्या मोटरसायकलच्या चावीला लावूया. अहो पण मी तुमच्यासाठी आणलंय. हो, तुम्ही बाहेर असताना तुम्हाला सतत माझी आठवण येत राहील. का काय बनवलंय आज जेवाय? नाही, राणा भाऊजी येणार आहेत आज. त्यांनी फोन केलता तेव्हा समजा त्यांच्या आवडीचं बनवा. होय, समजा रानाच्याच आवडीचं बनवायला घेतलंय. बाहेरचं खाऊन कटाळलं असेल पोर माझं. गोदा का उगं तोंड देखलं काय बी बोलू नका. तुम्हाला काय सपान पडलं होतं होय राणा भाऊजी येणार आहेत म्हणून? थोरल्या सुनबाईचा फोन आलता सकाळ सकाळी. तिनं सांगितलं. सुनबाईंचं तुमचं चांगलंच सूत जमलेलं दिसतंय की. नाही, आवर्जून फोन केला तुम्हाला येणार आहेत म्हणून. चांगलंय चांगलंय. समजूतदारपणाच्या गोष्टी आहेत तिच्या अंगात. थोरली आहे ना. थोरलेपणाचं कौतिक आमास्तीत सांगू नका गोदाक्का. थोरलेपणा काय असतोय ते आमास्तीत चांगलं माहिती. ताईसाहेब, त्याच थोरलेपणानं बघा की जेवाय काय काय केले. काय काय बनवलंय आज? चवळीची उसळ आणि कारलं तळलेलं. वरण भात कटाची आमटी समद रानाच्या आवडीचं बनवलंय. म्हणजे आमच्या आवडीचं काय बी नाही बनवलं वय? समजा राणा भाऊजींच्या पसंतीचं. आम्ही काय उपाशी बसायचंय का गोदाक्का? नाही, तसं असेल तर सांगा आत्ताच. आम्ही जातो आमच्या पप्पांच्या घरी निघून. ओ ताईसाहेब, तुम्ही निघून गेला असं तर मी काय करायचं? कुठं जायचं? त्या परीस आपल्याला जे मिळतंय ते खाऊ आणि राहू कुठं तर कोपऱ्यात. तसं बी सन्निधासाठी तुम्हाला राहायच लागतंय बघा. तुम्ही नाही जायचं बघा कुठं बी. नाही चंदा, आम्हाला जावंच लागल.
जर आमच्यामुळे या घरातल्यांना त्रास होणार असेल तर आम्ही गेलेलंच बरं. जातो आम्ही आमच्या पप्पाच्या. वहिनी साहेब, अहो, तुम्ही समजताय तसं काय बी नाही. राणा 4 दिवसांनी घरी येणार आहे ना, म्हणून त्याच्या आवडीचं केलंय. अहो बाहेर म्हणजे काय युद्धावर गेलते का गोदाक्का ते? अहो इथल्या इथं तर गेलते की. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता यो समजा मेनू बदला आणि आम्हाच जे खाऊ वाटतंय तेच करा. जी, तुम्हाला काय खावंसं वाटते? ते इथं जे नाही ते खाऊ वाटतंय आम्हाच. करा पटापटा. गोदक्का, वहिनी, राणा भाऊजी आले वाटतं. राणा, तुम्ही हितली तयारी करा. सगळं चंदे. राणा भाऊजी आला सा? लय चांगलं झालं. अगं बघत काय बसलीस? जा राणा भाऊजीसनी पाणी तर आण. जा. लय बरं झालं बघा तुम्ही आला सा. लय बरं वाटतंय आम्हासनी. अंजली आला सा तुम्ही? बरं आहे सा ना? राणा, अरे माझ्या कोकरा आलास. ये ये ये. कसं झालं हनीमून? काका साहेब, अहो दम तर घेऊ दे त्यासनी. आल्या आल्या काय सुरू झालं असं तुम्ही? इकडे व्हा. काका साहेब म्हणजे कसा झाला प्रवास तुमचा? लई दगदग झाली नाही ना बा? नाही नाही, तुम्ही फोनवर ते सांगितलं बाहेरचं खाऊन खाऊन तुम्हाला कटाळा आलाय. अहो आमच्या जीवाला चैन पडना. म्हणून आज खास बेत बनवलाय तुमच्यासाठी. कटाची आमटी, चवळीची उसळ, तळलं कारलं, समजा तुमच्या आवडीचं बनवलंय आम्ही. तर आता हातपाय धुवून घ्या आणि जेवाय बसा लगेच. चला बरं, चला. कसं आहेस? मस्त. कशी झाली ट्रिप? लय भारी झाली. तुला माहिती आम्ही कुठे गेलतो? आपण लहानपर्यंत नदीवर जायचो माहितीये? हा. अरे तिकडे गेलतो आम्ही. काय सांगालीस? तू यायला पाहिजे होतस. काय मर्दा, तुझ्या हनीमून मध्ये मी काय करू येऊन? राणा, जाताना तुझ्याकडे एक बॅग होती आणि आता एवढ्या. हे वय तुमच्या समध्यांसाठी गिफ्ट आणले आम्ही. हे तुमच्यासाठी. काका, हे तुम्हाला. वा 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 सुनबाई, हा जुनी परंपरा आठवली. थँक्यू थँक्यू थँक्यू. ये ना बा. आबा कुठे आहेत? साहेब जरा गावात गेलेत कुणाला तरी भेटायला. येतीलच आता एवढ्यात. सूरज भाऊजी, ही हॅट तुम्हाला. खरं तर आम्ही तुम्हाला बंदूकच घेणार होतो, पण सगळ्या प्लास्टिकच्या होत्या. हो काय वहिनी, बंदूक आहे की आपल्याकडं? तेवढी हॅटच नव्हती बघा. म्हणजे शिकारीवर बंदी आहे म्हणा, पण हॅट घालून आणि बंदूक घेऊन फोटो काढायला काय जातंय? चंदाताई, हे तुम्हाला. अरे चहाच कधी तोंड न बघणार तू? राणा भाऊजी चहा कधीच पित नाहीत, हे माहित नव्हतं काय तुम्हासनी? मनात नसताना तुम्ही कशाला चहा प्यायला? तुमच्यासाठी. सॉरी. चालतंय की.